आणि भारतीय विद्यापीठ ही शिक्षण संस्था नेहमीच महाराष्ट्रातल्या साहित्यिक क्षेत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे। आणि सांगली जिल्ह्याच्या मातीतून माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात करीत पुण्याच्या ठिकाणी भारतीय विद्यापीठाची उभारणी केली। त्या सांगली जिल्ह्यात सुद्धा अनेक थोर मोठे साहित्यिक होऊन गेलेले आणि योगायोगाने या वर्षाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या आदरणीय डॉक्टर ताई भावळकर आहेत। त्यांचे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि म्हणून भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्था म्हणून कदम कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच साहित्य संमेलनाला ह्यानं त्या पद्धतीने आम्ही सहभागी राहिलेलो आहे। आणि ह्या वर्षी सुद्धा दिल्ली देशाच्या राजधानीमध्ये जिथे अनेक मराठी भाषिक लोक आपले स्थायिक आहेत अशा दिल्लीच्या राजधानीमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला सहभागी होताना मनापासून आनंद होतोय। सीमा भागात एक दुर्दैवी परत घटना घडली। एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण करून काळं फासले कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी। सध्या कोल्हापूर सांगली सगळी सोलापूर सीमा भागातली सगळी एसटी वाहतूक दोन्हीकडची पूर्णपणे बंद आहे। मुळात प्रश्न हा आहे की हा गेल्या 60-70 वर्षाहून अधिक सीमावादाचा प्रश्न हा चालू आहे आणि बेळगाव शहरामध्ये बेळगावच्या परिसरामध्ये जे राहणारे मराठी भाषिक लोक आहेत त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र आणि आम्ही सगळेजण आम्ही त्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांची आम्ही कदर करतो। कुठल्याही प्रकारे ह्या सीमावादाच्या प्रश्नाला हिंसक वळून लागू नये ही सातत्याने भावना ही महाराष्ट्रातल्या जनतेची बेळगावमध्ये स्थायिक असणाऱ्या कर्नाटकामध्ये स्थायिक असणाऱ्या मराठी भाषिक लोकांची आहे आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्याचं मारहाण करणं या गोष्टीचे मी निषेध करतो आणि ज्यांनी कुणी मारहाण केली त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ह्याची मी मागणी करतो। प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा होती, त्यात तुमचं नाव होतं। सपकाळ यांनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा तुमची अनुपस्थिती होती त्याची चर्चा आहे नाही। एक तर प्रथमतः हर्षवर्धन सपकाळ जी हे आता महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत आणि माझे ते ज्येष्ठ बंधू आहेत। मुळात त्यांनी विधानसभेमध्ये आमदार म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। जिल्हा परिषदचे बुलढाण्याचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले आहेत आणि गेले 15 वर्ष आम्ही युथ काँग्रेसच्या चळवळीपासून आम्ही एकत्रित काम केलेलं आहे। त्यांच्याकडे आता महाराष्ट्राची ही सूत्र प्रदेशाध्यक्षपदाची पक्षश्रेष्ठींनी दिली याचा मला मनापासून आनंद आहे। ज्या दिवशी त्यांनी पदभार स्वीकारला त्या दिवशी माझ्या चुलत बंधू यांचं दुःखद निधन काही दिवसांपूर्वी झालेलं होतं आणि त्या दिवशी त्यांचा आमच्याकडे आमच्या गावीमध्ये जो 10वा आणि 13वा तो आम्ही 5व्याच दिवशी करतो। 5व्या दिवशीच तो कार्यक्रम असल्यामुळे मी अनुपस्थित होतो आणि मी पत्राद्वारे सुद्धा माननीय प्रदेशाध्यक्षांना ही बातमी आणि मिळू शकत नहीं ह्याच्या बाबतीत खंत व्यक्त केलेली आहे। सर, इतना बड़ा साहित्य सम्मेलन है, कल सुशील कुमार शिंदे और शरद पवार जी भी डॉक्टर पतंगराव के शिक्षा के योगदान पर बात कर रहे थे क्योंकि शिक्षा के बिना साहित्य अधूरा है। उनका कहना था कि जो पतंगराव जी के योगदान रहे उसकी वजह से शिक्षा महाराष्ट्र में पनपी है। इस पर आप क्या कहना चाहिए? देखिए, एक तो हमें गर्व है कि अभिमान है कि देश की राजधानी में भारतीय विद्यापीठ आज नहीं पिछले 25 साल से काम कर रहा है और ये ऐसी शिक्षण संस्था है जहाँ पे महाराष्ट्र के कई गांव में कई शहरों में हमारे कम से कम 250 स्कूल्स और कॉलेजेस काम कर रहे हैं। हमें गर्व है कि महाराष्ट्र की एक नई पीढ़ी को हम अच्छा संस्कार भी दे रहे और उनको अच्छा शिक्षण देने का काम भी कर रहे हैं। स्वर्गीय पतंगराव जी कदम ने ये शून्य से ये भारतीय विद्यापीठ की स्थापना की। आज एक डीम्ड यूनिवर्सिटी है, सलग 4 बार हमें A++ ग्रेड मिला है। रिसर्च संशोधन में काफ़ी काम हमारी ये संस्था करे। दिल्ली में जो हमारे शाखा है वहाँ पे जो दिल्ली के हमारे स्थायिक मराठी भाषिक लोग हैं और दिल्ली के विद्यार्थी को भी मदद करने का काम भारतीय विद्यापीठ के तरफ से हो रहा है और इस साहित्य सम्मेलन भी शिक्षण और साहित्य को एकत्रित आने का काम ये भारतीय विद्यापीठ और साहित्य सम्मेलन हो रहा है। ये मुझे इसका बहुत खुशी हो रही है। बाळासाहेब जी, तुमचं आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं घरगुती संबंध राहिले आहेत, खास करून पत्रकार म्हणजे आणि तुमच्या या त्या अध्यक्ष असताना या ठिकाणी तुमच्या संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत, याबद्दल काय सांगाल? नाही, आदरणीय डॉक्टर ताराताई भावळकरांच्या आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते। ते भाऊ बहिणीचं नातं कदम साहेब नेहमी त्यांच्याकडे एका बहिणीच्या नात्याने पाहायचे आणि कदम साहेबांना त्यांच्या बाबतीत प्रचंड आदर आणि सन्मान आयुष्यभर राहिला। एक ज्येष्ठ साहित्यिका आणि सांगलीच्या आमच्या या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहे आणि आज योगायोग आहे
की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या राजधानीमध्ये आमच्या सांगलीकरांच्या अध्यक्षतेखाली आज हे साहित्य संमेलन होतं आहे आणि त्याच्यामध्ये भारती विद्यापीठाचा आणि कदम कुटुंबाचाही सहभाग आहे। याचा मनापासून आनंद होतो। कदम साहेबांचं ताराताईंवर बारीक लक्ष असायचं, त्यांना तिथे सातत्याने ज्या काही त्यांच्या अडचणी असतील ह्या सोडवण्याकरता अनेक तिथल्या लोकांनाही सूचना कदम साहेब सातत्याने विचारपूस करायचे आणि मला मनापासून या गोष्टीचा आनंद आहे। ताराताईंच्या भाषणामध्ये सीमा भागातला एक मुद्दा होता आणि त्यांचं म्हणणं आहे की सीमा भागामध्ये द्विभाषिक शाळा असल्या पाहिजेत, फक्त महाराष्ट्र कर्नाटकच नाही तेलंगणा गुजरात या अनुषंगाने देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, द्विभाषिक शाळा आणि त्यातनं शिक्षण। मला ह्याच्यावर काय कुठली कॉन्ट्रोवर्सी करायची नाही, पण मला असं वाटतं जे सीमेवर खरंच राहणारी गावं आहेत आणि त्या सीमेवरती कुठलंही ते तेलंगणा महाराष्ट्र असू दे, कर्नाटक महाराष्ट्र असू दे, त्या सीमेवरती राहणाऱ्या गावातल्या लोकांचे एक वारंवार त्या शेजारच्या राज्यातल्या लोकांशी व्यावहारिक संबंध असतात, शेतीचे संबंध असतात, नातीगोती असतात आणि ह्यातून तसंही बाय डिफॉल्ट त्या सीमेवरती राहणारे लोक हे दोन्ही राज्यातली भाषा हे म्हणजे कालांतराने ते त्याचं आकलन करत असतात आणि म्हणून या ठिकाणी मला वाटतं हे ताराताईंचा सल्ला काही म्हणजे योग्य असं मला वाटेल, त्याच्यात काही म्हणजे गैर आहे असं मला वाटणार नाही। चर्चा सुरू आहे, रवींद्र धंगेकर जर आले तर त्यांचं स्वागत आहे असं उदय सामंत म्हणाले, मात्र निलमताई थोड्या वेळापूर्वी म्हणाले की ते प्रसिद्ध होते नाही। आता काय होणार आहे त्याच्यावर मी कसं बोलायचं। सध्या रवींद्र धंगेकर हे काँग्रेस पक्षात आहेत, आमदार म्हणून त्यांनी काम केलंय, खासदारकी लढवली आणि नगरसेवक म्हणून त्यांनी पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात ते राहून चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे। महाविकास आघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झाले का? एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी पुरस्कार दिल्यानंतर नाराजी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट होतीये। एकीकडे इंडिया अलायन्समध्ये उमर अब्दुल्लाने सांगितलं की आता काय अर्थ उरलेला नाही इंडिया अलायन्समध्ये, तसंच महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये होताना दिसतंय का? नाही, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही एकत्रित आहे, राहील। आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्याचं एक मार्गदर्शक म्हणून आणि नेतृत्व करण्याची भूमिका ही त्यांच्यात आहे। आदरणीय उद्धव साहेब आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्व राज्यातील ज्येष्ठ नेतेगण। आता नुकतेच विधानसभेची निवडणूक होऊन अवघं 2.5 महिना झालेला आहे आणि म्हणून जे काय निवडणुकीत घडलं ह्या बाबतीत अनेक विश्लेषणं झालेली आहेत, त्याच्यावर आत्मपरीक्षणही झालेलं आहे। मतदारांची संख्या ज्या पद्धतीने वाढली गेली केवळ 4 ते 5 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये, ह्याच्यावरही राहुलजींनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यात काही बारीक गोष्टी ज्या चुकीच्या घडलेल्या आहेत त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या समोर मांडलेल्या आहेत। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, महाविकास आघाडीमध्ये काही गडबड नाही। काही कार्यक्रम असतात, सार्वजनिक कार्यक्रम असतात, तिथे अनेक नेते वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळ्या विचारधारेचे अनेकदा एकत्रित येत असतात। एखाद्या स्टेजवर राजकारण सोडून एखाद्या स्टेजवर काही नेते एकत्रित आली म्हणजे लगेच त्याचा काही राजकीय अर्थ करण्याचं काही आवश्यकता नाही। मला वाटतं महाविकास आघाडीच्या येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राच्या जनतेचे चांगले प्रश्न घेऊन निश्चितपणे हे लढत राहतील, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत राहील।